पण आहोत जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर समोर आपल्या इथं उपोषणाला बसलेले आहेत. देवरे जाणून घेऊ त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत आणि ते उपोषण कशासाठी बसलेले आहेत. स्वागत आहे तुमचं. गजानन दादाराव देवरे, गाव सटापिंपरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आमचा उपोषणाचा विषय असा आहे की फुलंब्रीच्या ज्या तहसीलदार आहेत योगिता खटावकर यांनी शेतकरी अनुदान घोटाळा केलेला आहे. 25 कोटीचा हा घनसावंगी तालुक्यातील घोटाळा आहे. यामध्ये तहसीलदार चंद्रकांत शेळके सुद्धा यामध्ये दोषी आहेत. माझ्याकडे 72 पानाचा एक अहवाल आहे. त्या अहवालामध्ये स्पष्ट आदेश आहे की त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, त्यांचं निलंबन करण्यात यावं. आणि 28/8/2025चं एक पत्र आहे सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं. त्यातही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि गुन्हे दाखल करण्यात यावे. पण फक्त गुन्हे दाखल झाले ते फक्त कनिष्ठ अधिकाऱ्यांवरती झाले, वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती कुठेही झालेलं नाही. या अहवालामध्ये तहसीलदार खटावकर मॅडम यांनी जो युजर आय डी आणि पासवर्ड होता, जो अनुदानाच्या याद्या अपलोड करण्याचं काम दिलेलं होतं, तर त्यांनी तो प्रायव्हेट व्यक्तीकडे दिला, प्रायव्हेट ऑपरेटरकडे दिला आणि त्या याद्या अपलोड करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवलं होतं. पण यामध्ये त्यांनी शिस्तभंग केला, कारण स्वतःचे वडील इथं ATMचा पिनकोड सांगत नाही, पण या मॅडमनी शासकीय युजर आय डी पासवर्ड हा एका खाजगी व्यक्तीच्या हातात देऊन त्यांनी शिस्तभंग केलेला आहे आणि त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि जे घोटाळा झालेला आहे हा महाघोटाळा, याची सुद्धा रिकव्हरी व्हायला पाहिजे. आणि गेलं 1 वर्ष झालं, 28 ऑगस्टला हा अहवाल 28 ऑगस्टला नाही 28 ऑगस्ट 2025ला अहवाल प्राप्त झाला होता. आणि तेव्हापासून हा अहवालाचा जो कायदेशीर कारवाई पेंडिंग आहे. तर मी या आमरण उपोषणाच्या माध्यमातून सन्माननीय विभागीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी आणि संबंधित जे तहसीलदार आहेत दोषी त्यांना योगिता खटावकर आणि चंद्रकांत शेळके यांना निलंबित करावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. तुम्ही जी मागणी केलेली आहे शासनाकडे, तुम्ही पत्रव्यवहार काही केलेला आहे का? हो, मी यापूर्वी जिल्हाधिकारी साहेब, विभागीय आयुक्त साहेब या सर्वांना मी निवेदन देऊन पत्रव्यवहार केलेला आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या CM या मेलवरती मी मेलसुद्धा केलेला आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या शासकीय मेल ID वरती सुद्धा मेल केलेला आहे. सर्वांना मी मेल ऑलरेडी केलेला आहे. असंच वाटतंय, कारण टेबला खालून मंत्र्यांना काही गेलं असेल आणि म्हणून हे कुठंतरी त्यांच्यावरती कारवाई स्थगिती आहे. बरं, तुमचं उपोषण कुठपर्यंत चालू राहणार? उपोषण जोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि गुन्हा दाखल होती तोपर्यंत मी इथून उठणार नाही. नाव सांगा. गजानन दादाराव देवरे, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.